बांगलादेशच्या मोठ्या राजकीय घडामोडी बांगलादेशमध्ये घडत आहेत। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना भारतात दाखल झाल्यात। बांगलादेशचा ताबा हा लष्कराने घेतला आहे। बांगलादेशमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर असल्याची माहिती मिळते। संपूर्ण देशभरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिलाय। सरकारी नोकरीतील आरक्षणाविरोधी आंदोलनानंतर बांगलादेशमध्ये मात्र अराजकता माजलेली आहे। खरतर मोठ्या प्रमाणात घडामोडी या बांगलादेशमध्ये सध्या घडत आहेत। त्यातच आता शेख हसीना पंतप्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे आणि त्यानंतर आता त्या भारतात दाखल झाल्यात। भारताकडे मदतीचा हात बांगलादेशने मागितलेला आहे। मात्र त्या संदर्भात आता नेमक्या पुढे काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीनाने राजीनामा दिला। राजीनामा दिल्यानंतर त्यांनी ढाका सोडले। ते भारतात दाखल झाल्यात। बांगलादेशमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे। बांगलादेशचे लष्कर प्रमुख ही लवकरच मोठी घोषणा करणार असल्याचंही बोललं जात आहे। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशात हिंसक निदर्शने ही मागच्या काही दिवसांपासून सुरू होती। पंतप्रधान हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या लाखो निदर्शकांनी कर्फ्यूला झुगारून राजधानीच्या रस्त्यावरती मोर्चा काढला होता। त्या मोर्चाचे दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। मोर्चा काढला आणि पंतप्रधानाच्या घरात देखील त्या ठिकाणी प्रवेश करण्यात आला। ढाक्यामध्ये चिलखती वाहनांसह सैनिकांनी पोलिसांनी सुश्री हसीना यांच्या कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर काटेरी तारे लावली होती। परंतु मोठ्या गर्दीने हे सर्व अडथळे तोडून टाकण्यात आलेले आहेत। त्यानंतर त्या ठिकाणी परिस्थिती जी आहे ती पूर्णपणे नियंत्रणाच्या बाहेर गेलेली आहे। कालच्या भीषण चकमकीमध्ये शेकडो लोकांचा त्यामध्ये जीव देखील गेला। त्यानंतर आता बांगलादेशमध्ये लष्कर प्रमुख वाकरुज्जमान यांनी राष्ट्राला संबोधित करणार आहे। त्यामुळे काय घडामोडी घडतात, लष्कराच्या माध्यमातून नेमकी काय घोषणा केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना हे राजीनामा देऊन भारतात दाखल झाल्यात। भारताच्या माध्यमातून नेमकं बांगलादेशला शेजारी देशमित्राला नेमकी काय मदत केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। पंतप्रधान शेख हसीना यांच्या 15 वर्षाच्या राजवटीचा सर्वात हा वाईट काळ ठरलाय। देशात अशांतता वाढलेली आहे। संपूर्ण बांगलादेशात निदर्शने व्यापक झाले असून सरकार विरोधी चळवळ ही वाढली। शेख हसीना या भारतात दाखल झाल्या त्या ठिकाणची दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। लोकांच्या पाठिंब्याचं आवाहन करणारी गाणी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या राजीनामा देऊन भारतात दाखल झाल्या त्या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करत बांगलादेशी विद्यार्थी देखील सोमवारी मोठ्या प्रमाणात ढाका येथे लॉंग मार्चसाठी जमले होते अशी माहिती मिळाली होती। वृत्तानुसार या आंदोलकांचे समन्वयक आसिफ महमूद हे देखील त्यामध्ये सहभागी होते। तर या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत निवृत्त लष्कर अभय पटवर्धनजी जोडलेत। अभयजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आता राजीनामा दिलाय। त्या भारतात दाखल झाल्यात। बांगलादेशमध्ये परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेले, हिंसक परिस्थिती झाली। काय या पुढची अति नेमके पावले असू शकतात? ही एक अतिशय दुर्दैवी घटना आहे। पण तिथे बांगलादेशमध्ये जो काही तमाशा चालू आहे तो शेख हसीनाच्या विरुद्ध आहे। शेख हसीना या बांगलादेशचे जे लिबरेटर होते किंवा संयोजक होते शेख मुजीबुर रहमान यांच्या कन्या आहेत आणि त्या नॅचरली भारताच्या जवळच्या मानल्या जातात। आणि तिथे जे त्यांनी रिफॉर्म्स आणले होते की बांगलादेश वॉरमध्ये भाग घेतलेल्या लोकांना नोकऱ्यांमध्ये आणि इतर शैक्षणिक क्षेत्रामध्ये रिझर्वेशन दिल्या जाईल, त्याच्या विरुद्ध सध्याची जी पिढी आहे किंवा सध्याचे जे लोक आहेत त्यांनी आवाज उठवलेला होता। रस्त्यावर लोक आले, दंगे सुरू झाले, जवळपास 150च्या वर माणसं काल मारल्या गेले आणि आज त्यांनी राजीनामा देऊन त्या भारतामध्ये दाखल झालेले आहेत अशी जी न्यूज आलेली आहे ती स्वाभाविकता बरोबरच असेल। कारण भारताच्या शिवाय त्यांना दुसरा थारा देणारा कुणी देश नाही आहे। बर्मा देऊ शकत नाही, म्हणजे म्यानमार देऊ शकत नाही, मलेशिया देऊ शकत नाही, थायलंड देऊ शकत नाही, पाकिस्तानमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही, नेपाळ सुद्धा देऊ शकत नाही, भूतान अतिशय कमजोर आहे तो देऊ शकत नाही। आणि सध्याचे जे पंतप्रधान आहेत मोदी त्यांच्याशी त्यांचे चांगले संबंध असल्यामुळे त्या भारतात येणं स्वाभाविक आहे। नक्कीच अभयजी, खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका,
पहा, जागरूक रहा.